स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलंय, तर त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. मैदानाकडे आपण वळणार आहोत आणि आमच्या सरपंच साहेब मदन शेठ पाटील त्यांच्याकडून सुद्धा स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. एकदा जोरदार टाळ्याने सर्व दानशूर दात्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करते. आणि लगेच आपण वळणार आहोत मैदानावरती. सामन्याला सुरुवात होईल. तकदीर का बादशाह 92-92 तुर्बे संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल 3 स्टार वाजे संघ. कशी असेल लढत या ऐकूया पुन्हा एकदा पहिल्या सत्रासाठी. निश्चितच बाबूशाह तो चलिए बात करेंगे सुरेश दादा पाटिल, देखिए बात करेंगे तुर्बे गांव, जिनकी तरफ से देखिए खास करके हैट्रिक के लिए यहाँ पर तुर्बे टीम के लिए देखिए यहाँ पर 3000 रुपया निश्चित रूप से बहुत बहुत स्वागत होगा. चलेंगे मैच की तरफ. कंचन सर देखिए क्या पिछला मुकाबला खेला गया था, हमने बात छेड़ी थी कि कम से कम 40 तक भी पहुंच जाए ना. मैच देखिए 4 ओवर का रहेगा, कम से कम 40 तक भी पहुंच जाए ना कि अच्छा टोटल निश्चित रूप से माना जाएगा. और जहां पर पिछला मैच देखिए बहुत बढ़िया, देखिए 4 ओवर का मैच रहेगा. हमारे शैलेश दादा पाटिल देखिए बात करेंगे कुपरोली मैच का एंजॉय ले रहे हैं इस वक्त. बहुत बहुत स्वागत हमेश मंगेश फड़के, क्योंकि जब जब नेरे दुंदरी विभाग में आओ तो निश्चित रूप से ये हमारे देखिए एकदम करीब दोस्त है. शैलेश दादा आपका बहुत बहुत स्वागत है. निश्चित रूप से चलेंगे मैच की तरफ यहाँ से. ओ खूबसूरत देखिए यहाँ से खेल लाइन थोड़ा सा खराब था. कंचन सर इसलिए कहा जाता है ना कि लोग हाई भी करेंगे, लोग हेलो भी बोलेंगे. एक बार सफल हो जाओ, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे. पिछला मैच देख लीजिए, जिस 3 स्टार वाजेट टीम देखिए जब बल्लेबाजी कर रही थी लगातार विकेट गिर रहा था, चर्चा हो रहा था ये टीम आज क्या कर रही है. लेकिन बात हमने छेड़ा था कि लो फाइटिंग टोटल कम से कम 42 तक पहुंच जाए ना. घर की मैदान पर देखिए आसान नहीं रहेगा, लेकिन फिर से एक बार सिलसिला देखिए वही जारी रह गया. लेकिन इस बार 3 स्टार वाजेट टीम को क्या बचाएंगे बाकी के बल्लेबाज या जो पिछला मैच का सिलसिला क्या जो तहल के यहाँ पर मैच ने देखिए बात करेंगे यहाँ से पहिला विकेट मिळता हुआ यहाँ से. तर याच दरम्यान निश्चितच मैदान बनवण्यासाठी त्यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलं. मग ते जेसीबी असो, डंपर असो, जेव्हा जेव्हा त्यांनी आम्ही त्यांना कॉल केला त्यांनी लगेच ती मशिनरी आम्हाला मैदान बनवण्यासाठी पुरवली. आणि निश्चितच क्रिकेट वेडे असणारे वाजे गावाच्या क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे असे आमचे व्यक्तिमत्व जान्हवी ट्रान्सपोर्टचे सर्व जयवंत भालेकर, त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण आपलं सुद्धा इथे स्वागत. अमय पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांचं सुद्धा स्वागत केले जाते. आणि सर्वांना माहिती आहे काही दिवसापूर्वी मैदान नाईट स्पर्धेच्या लेवलचा नव्हता. खूप मेहनत आहे, तरी सुद्धा काही कामं अजून पेंडिंग आहेत. मात्र स्पर्धा संपल्यानंतर परत त्या कामाला आपण लागणार आहोत. तर निश्चितच जयवंत भालेकर त्यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तो चलिए चलेंगे यहाँ पर मुकाबले की तरफ. खास सम्मान देखिए यहाँ से, और जो सम्मान देखिए होना ही चाहिए यहाँ पर. बड़ी अच्छी खूबसूरत अब देखिए इस टूर्नामेंट की सजावट डे नाइट की देखिए लुक दिया गया यहाँ से, अद्भुत मेहनत लिया गया. लेकिन यहाँ पर देखिए विकेट से महेश धवन ने देखिए यहाँ से आग उगल रहे हैं. गेंदबाजी में लीजिए, बल्लेबाजी में लीजिए, और पूरी टीम देखिए अच्छी मेहनत कर रही है. लेकिन 3 स्टार देखिए वाजेट टीम है. पिछला मैच देखिए मुश्किल था इनके लिए, बल्लेबाजी में रन नहीं आया था. लेकिन इस मुकाबले में चाहेंगे कि अच्छा टोटल सेट किया जाए. क्लाइमेट देखिए एकदम से थोड़ा सा वातावरण बदलता हुआ यहाँ से, ठंड थोड़ा सा धीरे धीरे आगे बढ़ता हुआ. निश्चितच या स्पर्धेची रजा घेत असताना आमच्या संपूर्ण मान्यवर सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, तंटामुक्त अध्यक्ष राघव पाटील असतील, गणेश पाटील, मदन पाटील आणि राजेंद्र भालेकर, सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. चलिए इसके साथ साथ देखिए अगला मैच दोनों टीम तैयार रहना होगा. अंश 11 खेलने टीम और उसके साथ है अंश 11 देखिए बात करेंगे मिसाइल ग्रुप है, मंगल मूर्ति देखिए वाजेट टीम है. चलिए दोनों टीम तैयार रही है टॉस के लिए. जैसे यहाँ पर 4 ओवर का खेल कंप्लीट होगा, लेकिन अभी तक देखिए बात करेंगे महेश धवन यहाँ पर संघर्ष कर रहे हैं. लेकिन उनके सामने देखिए बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ से नीलेश पाटिल और बॉडी कंट्रोल देखिए यहाँ से दिखाई नहीं दिया. अपील तेज, लॉन्ग अपील
लेकिन थ्रो देखिए मौका था यहाँ से दोनों तरफ है। निलेश पाटिल को देखिए आज खास करके यहाँ पर पिछली मैच में चौकी लगाई थी, उसके बाद उनका विकेट गिरा था यहाँ से। और महेश धोनी देखिए रिप्ले में आप देख सकते हो यहाँ से अपील हुआ, शायद थोड़ा सा गेंद देखिए लेग स्टॉम छोड़कर जा रही थी और जो डाउटफुल था ऑफ स्टॉम मिडिल स्टॉम जो दिखाई दे रहा था और उसका बेनिफिट फायदा कहीं ना कहीं मिला यहाँ पर से। कितना बढ़िया देखिए हमारे रुचिर दादा माथे देखिए बात करेंगे, लाजवाब यहाँ से पूरी 20 पर लाइव देखिए यहाँ से अच्छी मेहनत देखिए यहाँ से रिप्ले में देखने को मिला यहाँ पर से। गेंदबाज फिर से एक बार तैयार से, ओ चलिए पिछली गेंद में अपील था लेकिन इस बार नहीं भाई, बता दिए कि चांदनी रात में आईना देखना छोड़ दो। महेश धोनी बता रहे हैं भाई यहाँ से कि मेरे बारे में सोचना छोड़ दो, मैं जो करता हूं दिल में आता है लेकिन समझ में नहीं। बड़ा विकेट निलेश का। रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट पक्वाद वादक सन्माननीय तुळशीरामजी पाटील वाजे यांचे शुभागमन झाले, आपले मनपूर्वक स्वागत। आज 3 स्टार वाजे टीम को हो ही क्या रहा है यहाँ से भाई, बल्लेबाजी नहीं चल पा रही यहाँ पर से। महेश धोनी देखिए यहाँ पर तो सफलता हाथ लगाती है यहाँ से। सुरेश दादा पाटिल देखिए बात करेंगे, तुर्बे देखिए जिनकी तरफ से यहाँ पर 3 विकेट लगातार लेते हैं तो 3000 की देखिए कैश प्राइस था, लेकिन से जहां पर देखिए 2 विकेट लिए यहाँ पर। लेकिन अभी भी गेंद की बात करेंगे तो यहाँ से एक गेंद अभी भी यहाँ से एक गेंद से होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 4 पर 2 है। चार रन देखिए 2 विकेट गवाई यहाँ से। लेकिन से नए बैटर की बात करेंगे तो न्यू बैटर देखिए यहाँ से आते हुए विघ्नेश पाटिल देखिए यहाँ से आते हुए। विघ्नेश पाटिल देखिए बात करेंगे यहाँ से। अगर नए बल्लेबाज की बात करेंगे तो यहाँ से और उनका साथ है करते हुए पाटिल देखिए एक पर नॉस्ट्राइक पर इस वक्त हैं। ओ बहुत बढ़िया ड्राइव था, क्या आज भी यहां से आ गया था लगभग झोली में। कंचन सर देखिए क्या एफर्ट यहां से, खास करके तकदीर का बादशाह देखिए 9-2 तो वे टीम आज कुछ अलग अंदाज में खेल रहे हैं यहाँ से देखिए जो टीम मुकाबला जीतेगा सीधा सुपर 12 में देखिए पहुंच जाएगा जाकर और उससे देखिए आखिरी नाइट यहाँ पर जुड़ना होगा। लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे अंतिम अभी भी 12-18 गेंद देखिए यहाँ से शेष है। चलिए फील्ड खोला रखी यहाँ पर, रन नहीं आए यहाँ पर निराश रहेंगे। 5 पर 2 विकेट गवाए, लेकिन अगला मैच टॉस के लिए तैयार रही है दोनों टीमें। मंगल मूर्ति देखिए बात करेंगे वाजे टीम और उसके साथ साथ अंशली बंद करने चलते डीजी सौरभ के पास। और चलिए महेश धोनी थोड़ा फील्ड खोला रखिए। तर याच दरम्यान निश्चितच वाजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रेवणबुवा पाटील त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लाभलंय। तर मी त्यांना विनंती करेन या आपण मंचावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। 5 रन देखिए 2 विकेट से कंचन सर कहते ना सफलता भी उसी की तरीकदार होती है, मेहनत जिसका वफादार होती है। यहाँ से मेहनत देखिए महेश धोनी ने दिखाई गेंदबाजी में, अब बल्लेबाजी को देखिए कुछ करना होगा। कहते ना मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है। पहले भी हमने जिक्र किया था यहाँ से, क्योंकि आज के वक्त में देखिए समस्या आती रहती है, लेकिन समस्या को हटाने के लिए आपको मेहनत करना पड़ता है। गेंदबाज तैयार है, जड़ में रखते हुए यहाँ से ड्राइव किया पर शिलोंगन देखिए बाउंड्री लाइन पर है। मिडविकेट के फिल्डर भी देखिए जाकर कवर करते हुए, और डायरेक्ट हिट होता तो फिर टाटा बाय बाय हो सकते थे। 2 रन आता हुआ यहाँ से, 2 के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच रहा है यहाँ से 7 रन। यहाँ से मत सोचो जिंदगी उलझन है। मंगल मूर्ति देखिए यहाँ से वाजे टीम है, अगले मैच के लिए देखिए तैयार से है। एक 3 स्टार वाजे टीम यहाँ से देखिए फाइट कर रहे हैं। मजा आएगा। कंचन सर देखिए आज कहीं यजमान टीम रहेंगे, मेहमान टीम भी रहेंगे। और पिट्ठल पाटिल सर देखिए बात करेंगे आने वाला देखिए कल की नाइट है। यंगस्टर से देखिए बात करेंगे वाजे टीम है, क्या बात है 3 टीम इस टूर्नामेंट में। ओ यहाँ पर फुल लेंथ था, हवा में है, उछाल लेगा यहाँ से। ओ ये फट देखिए कितना बड़ा कमाल कर यहाँ पर कंचन सर, इसे कहते हैं मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना। फील्डर साहिल थे भाई यहाँ से,
आज जवाब देखिए यहाँ पर टीम के लिए। यहाँ पर रन कितनी बचाए, 2 रन बचाए। यहाँ पर स्कोर देखिए जाकर पहुंचा है 9 रन भाई। यहाँ से उलझन बहुत है, सुलझाऊं कैसे और अपनी टीम को एक अच्छी टोटल तक ले जाऊं कैसे। दोनों बैटर की यहाँ पर सोच है, खास करके विघ्नेश पाटिल देखिए 3 पर 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं और गेंदबाज देखिए तैयार से। और स्लोअर गेंद देखिए, ये बात बताते हैं, लेन गेंद देखिए यहाँ से स्लोअर रखे। यहाँ से बल्ला का मुंह जल्दी से बंद हो गया यहाँ पर और कहते ना इंतजार करने वाले को उतना मिलता है। कंचन सर कोशिश करने वाला जितना छोड़ देता है। और जो स्लोअर गेंद यहाँ पर बहुत बढ़िया वेरिएशन देखिए, यहाँ पर छोटी से रनअप से जा रहे हैं। दुर्कना चोर के सर क्या यहाँ पर जानकारी दे रहे हैं, क्या गेंदबाज उनके सामने आ रहे हैं, डेंजर जोन में आ रहे हैं। और इस बार देखते हैं संपर उतना अच्छा नहीं है, कैच यहाँ पर भी छूटा। ओह साहिल, इसने क्या कर दिया भाई। गेंदबाज के तालियां बजी यहाँ पर है, सपोर्ट कर रहे हैं गेंदबाज। तो यही कहेंगे भाई यहाँ से कि अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार ने ही लूट लिया घर यार का। कवर हो या कवर होते तो अपने भाई कहते ना, हाथ ठंड में और दिमाग दबाव में काम नहीं करता है। लेकिन उतनी भी दबाव नहीं थी यहाँ से, लेकिन ठंड थोड़ा सा है। हाँ निश्चित रूप से तीसरा या चौथा कॉल हो चुका है। अगला मैच के लिए देखिए अंश 11 खेलने टीम है, घर की टीम देखिए बात करेंगे मंगल मूर्ति वाचे टीम है। ये तीसरा या चौथा कॉल कंचन सर हम लगातार बताते आ रहे थे। यहाँ से इस बार देखिए ऊंचाई लिया भाई, लंबाई की कमी है। सुरू ने देखिए क्या चली यहाँ पर, क्या बल्लेबाज ने आज खाना हल्का लेकर आए या थकान महसूस कर रहे हैं। एकदम से बॉटम एंड का कोई इस्तेमाल नहीं, ताकत का नहीं, सिर्फ दिशा दे दिया और विकेट देखिए आसान से गिरता हुआ। मंचावरती उपस्थित आमचे वाजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य राम कातकरी, त्यांचं इथे शुभागमन, त्यांचं इथे स्वागत केले जाईल। मी त्यांना विनंती करेन यायचे राम इथे। आमचे अमय शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा स्वागत केले जाते। उद्घाटनीय सामन्याच्या वेळी सुद्धा त्यांची उपस्थिती, मात्र त्यांना वेळ नव्हता, मात्र आज त्यांची उपस्थिती आम्हाला लाभल्या। तर आमचे ग्रामपंचायत सदस्य राम कातकरी त्यांचं सुद्धा इथे शुभागमन आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाते। त्यानंतर आमचे बहुत बढ़िया देखिए हमारे खास सम्मान चलता हुआ स्क्रीन पर आप देख सकते हो। यहाँ से महाराष्ट्राच्या परंपरा आलेल्या पाहुण्याचे सन्मान करायच्या गरज आहे। या टुर्नामेंटला बघा संध्याकाळीपासून आतापर्यंत भरपूर सम्मान सत्कार झाले। ये देखिए भाई बात करेंगे यहाँ से, और एक विकेट यहाँ पर क्या हो रहा है यहाँ भाई, क्या पिछली मैच का बड़ा विकेट देखिए यहाँ से बात करेंगे सोनू भगत भाई। यहाँ से इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया, और सोनू भगत के आउट होने के बाद है यहाँ से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद। मंचावरती उपस्थित आमचे दुसरे अतिथी मान्यवर इथे प्रसिद्ध पकवाज वादक आणि हरिभक्त पारायण आणि दिंडी सोहळ्यामध्ये त्यांचं विशेष योगदान आम्ही पाहतो ते हरिभक्त पारायण तुळशीराम पाटील, त्यांचा सुद्धा इथे सन्मान आम्ही करते। अमय शेठ पाटील त्यांच्या शुभ हस्ते प्रत्येकाचा शुभ सन्मान। कधी ही मंडळी स्पर्धेमध्ये क्रिकेटसाठी दिसत नाही, मात्र गावची नाईटची पहिली स्पर्धा आहे आणि सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभते। तर सर्वांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत करते, धन्यवाद देते। बहुत बढ़िया देखिए कंचन सर बात करेंगे। एक तरफ देखिए टूर्नामेंट में बहुत बेहतर काम हो रहा है, हर मेहमानों को देखिए मनोज सर ने बताएं पहली मर्तबा देखिए नाइट प्रतियोगिता, अच्छा देखिए ग्रामस्थ मंडल का साथ है, क्रेडिट जाता ही निश्चित रूप से पूरी यहाँ पर आयोजन करताओं को यहाँ से। और कंचन सर बात करेंगे ना यहाँ से टीम थोड़ा सा निराश कर रहा है। पिछली मैच में भी देखिए बात करेंगे लो स्कोर बनाए थे, लेकिन जहाँ मैच जीत गए थे, लेकिन हर मैच में आपको क्या लो स्कोर जीत दिलाएगा यहाँ से। सोनू भगत देखिए बात करेंगे जहां उनका विकेट गिरने के साथ साथ है अब टीम थोड़ा सा मुश्किल में देखने को लग रही है यहाँ से, लेकिन मुश्किल से लड़ना होगा भाई। यहाँ से व्हाइट के लिए खास रिवो देखिए यहाँ से बैटिंग टीम ने चैलेंज किया अंपायर, बैटिंग टीम। याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले ते
भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असणारे निश्चितच योगेश बलिराम पाटील त्यांचं सुद्धा इथे शुभागमन, त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेला लाभली, तर त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत है। चलिए यहाँ पर गेंदबाज सेफ है, यहाँ से फिर डिलीवरी, क्योंकि देखिए बैटर थोड़ा सा ऑफसाइड में आ गए थे, उनके पीछे से गेंद गया था, लेकिन लेग स्टंप और मिडिल स्टंप का ऊपर से गेंद निकला था। इसलिए कहा जाता है कंचन सर, पीठ दिखाओगे तो मौत पाओगे, सामना करोगे तो जीत पाओगे, जितना हो सके सामने से वार करो। देखिए बैटर तुरंत सफल हो जाते हैं और उसके बाद गेंद अगर उनके पीछे से जाती है तो वाइट की मांग होती है, लेकिन यहाँ देखिए क्या कमाल का एफर्ट, देखिए यहाँ से लगा था एक समय के गैप मिल जाएगा पर रन आ जाएगा, लेकिन शायद भाग कर यहाँ देखिए 2 रन आता हुआ सिंगल डबल से देखिए स्कोर आगे पहुंचेगा नो डाउट, लेकिन एक बड़ा टोटल तक पहुंचने के लिए थोड़ा रिस्क लेना पड़ेगा। यहाँ से भलाई विकेट यहाँ पर गवाए हैं, कितना कौवे के चोंच मारने से पहाड़ में सुराग नहीं गिरता है। आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए, क्या मेहनत देखिए फील्डर दिखाते हुए, और स्कोर देखिए जाकर पहुंचा है 12 रन से। कितना बेमौत मर जाते हैं मौत से डरने वाले और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले। अब देखिए फुल लेन है यहाँ से, गेंद देखिए यहाँ से क्या बल्ले पर नहीं आ रही है, बॉटोमैन का अच्छा इस्तेमाल नहीं हो पा रहा है, पिकअप नहीं दे पा रहे हैं। यहाँ से 4 विकेट गवाए हैं, टॉप ऑर्डर के बल्लेबाज गिरे यहाँ से। अब 2 रनों के साथ साथ देखिए स्कोर आगे पहुंच रहा है 14 रन से। लेकिन कांचन सर, हमने बात चढ़ी कि जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क ही है। एक कम से कम 4 ओवर का मैच है, मैं तो ये नहीं कहूंगा कि 40 तक पहुंच जाएगा, कम से कम यहाँ तो यही हम कहेंगे कि 30 के ऊपर कम से कम 32 या 35 जो पिछले मैच में भी हमने बताए थे। लेकिन फिर भी मैं कहूंगा सुरक्षित नहीं मानूंगा। तुर्बे टीम देखिए अच्छी बैटिंग लाइन भी उनकी है और फुल टच बनाकर खेलते हुए यहाँ से देखिए 1 रनों से रन आ रहा है यहाँ पर। एफर्ट देखिए क्या लाजवाब फील्डिंग देखिए यहाँ से, और 2 रन आता हुआ यहाँ से, ये भी अच्छा सोच है यहाँ सिंगल डबल लेती ले रही है जब जब मौका मिलता है। कहते हैं ना, पहली सिगरेट हो या पहली बियर हमेशा देखिए दोस्तों की तरफ से दिया जाता है कि पीले पीले कुछ नहीं होगा, तो उसी तरह से रन जी ले कुछ नहीं होगा। 16 पर 4, लेकिन बड़ा हिट का देखिए अभी भी है तलाश यहाँ से। ओ स्लोर देखिए लेफ्ट हैंड गेंदबाज है और जिनके हाथों में लगा था गहरा चोट है भानुदास पाटिल, देखिए आज बैटर के लिए बन रहे हैं बहुत बड़े कातिल। विकेट नंबर देखिए 5 खेता हुआ 16 पर 5 है। कांचन सर, अगर बात करेंगे ना 3 स्टार वाजिब टीम मुकाबला यहाँ से हारती है, मुझे लगता है ज्यादा कुछ चर्चा करने की जरूरत नहीं है। आपकी बैटिंग लाइन ये साफ सुथरा दिख रहा है, पिछले मैच में थी, समझ सकते हैं कभी कभी देखिए बैटिंग लाइन भी लड़खड़ा जाती है, लेकिन बैक टू बैक दूसरा मैच में लड़खड़ा रही है तो फिर सवाल उठेगा। 16 पर 5 हमेशा देखिए आपको गेंदबाज मैच जीत दिलाएंगे नहीं, बल्लेबाज को भी मेहनत करना पड़ता है पूरी टूर्नामेंट जीतना है। तो ऊंचाई ली है और महेश दाऊ ने देखिए यहाँ से 60 एक्स्ट्रा कवर पर तैनात थे और 6ठा विकेट देखिए यहाँ से, विकेट की झड़ी देखिए यहाँ से, और भानुदास पाटिल लेके मचाते हुए कहर। टपका रे टपका, एक और टपका। थँक्यू। तर निश्चितच मंचावरती उपस्थित भारतीय रेलमध्ये कार्यरत असणाऱ्या योगेश बलिराम पाटील त्यांचं इथं स्वागत केलं जाते। मी अमय शेठ पाटील यांना मी विनंती करेन, या योगेश दादा आपला इथं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करते। योगेश पाटील त्यांचं सुद्धा इथं सहर्ष स्वागत। एक शिक्षित व्यक्तिमत्व आहे आणि निश्चितच क्रिकेटवरती असणारं प्रचंड प्रेम ते या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। कांचन सर देखिए विकेट आप यहाँ से देख सकते हो, मुझे तो लगता है 26 से ज्यादा ये विकेट कहीं ना कहीं 27 या 28 का विकेट हो सकता है, लेकिन यहाँ पर अगर आपकी बल्लेबाजी नहीं चल पा रही तो फिर निराश कर रही है। भले देखिए गेंद थोड़ा रुक कर आ रही है यहाँ पर से, 3 ओवर देखिए कंप्लीट हो चुका है और 2-2 विकेट देखिए हर गेंदबाजों ने लिए। देखिए यहाँ से ऊंचाई ली है, यही बात कर रहे हैं, ऊंचाई भर रहे हैं, लेकिन जो एलिवेशन देना चाहिए था वो नहीं दे पा रहे हैं यहाँ पर। और विकेट नंबर देखिए गिरता हुआ 7, और यहाँ पर तकदीर का बादशाह देखिए बात करेंगे 9-2 तुर्वे के देखिए खेमा एकदम खुश।
5 गेंद बचा है भाई। कितना ऊंचाई तक पहुंचने के लिए पहले जमीन में भागना पड़ता है, लेकिन ना आए तो हवाई जहाज को देखिए भाई यहाँ से। लेकिन यहाँ पर जमीन में अच्छी देखिए काम कर रहे हैं इस वक्त। तुर्बे टीम के देखिए गेंदबाज है, क्या पकड़ बनाई यहाँ से। सुपर 12 में पहुंचने के लिए यहाँ से कड़ा संघर्ष कर रहे हैं, लेकिन अभी भी देखिए 3 स्टार वाजेट टीम के लिए जो अंतिम 5 गेंद है ना, प्रमोद पौशे आइए, संग्राम 11 नितलेश है, और इसके साथ साथ देखिए बात करेंगे। और ये चलिए मौका, और एक 8वां विकेट से। ये क्या हो रहा है भाई यहाँ से, 16 पर देखिए 8 विकेट से 8वां विकेट गिरता हुआ। तर विनंती मी करेन याच दरम्यान चेरुलेतील संजू भालेकर त्यांचं सुद्धा इथे उपस्थिती। तर अंश 11 खेरणे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे अंशू 11 मिसाईल ग्रुप मंगलमूर्ती वाजे, दोन संघांचे संघनायक आपण संपर्क साधा नाणेफेकीसाठी। चलिए टॉस के लिए कंपल्सरी देखिए दोनों कप्तान को यहाँ पर से तैनात रहना पड़ेगा। नितलेश टीम देखिए उपस्थित दिखाई है निश्चित रूप से, खास करके संग्राम 11 इस नाम ने देखिए टेनिस क्रिकेट में डंका मचाई है। शैलेश दादा पावशेले छे, सचिन सेठ पाटिल भाया सेठ है, संग्राम 11 कहा जाए तो निश्चित रूप से दोनों की दोस्ती याराना इस टीम को बहुत है आगे तक लेकर पहुंचाए। यहाँ से पहला रन दूसरे लेके भागते हुए यहाँ से, और 2 रन कंप्लीट होता हुआ यहाँ से। अब सिंगल डबल से देखिए काम चलाना पड़ रहा है। काम तो चलेगी लेकिन बातें नहीं बनेगी भाई यहाँ से। कई दिन सर्दी हो जाए तो भिक्स लेना पड़ता है, एक अच्छा टोटल तक पहुंचना है तो फिर रिक्स। लेकिन ये जो अंतिम 3 गेंद बचा है ना, ये 3 गेंद के ऊपर उड़ाना होगा भाई, नींद नहीं तो कठिन बन जाएगा। नहीं ये मुश्किल हो रही है, मुश्किल हो रही है कंचन सर। कई दिन विरासत से तय नहीं होगी सियासत की फैसले, और उड़ान तय करेगी कि आसमां किसका होगा। लेकिन यहाँ पर देखिए उड़ान एकदम से तुर्बे टीम के गेंदबाज तय कर रहे हैं। अभी तक तो देखिए उन्होंने जमीन में अच्छी काम कर ली है कि आसमां भी वो ले लेंगे यहाँ से। अभी तक देखिए बात करेंगे इस इनिंग में एक चौका भी नहीं, एक छक्का नहीं। कंचन सर कहते ना इंसान पाउडर लगाते हैं नहाने के बाद है। और ये बैटर बाउंड्री कब लगाएंगे यहाँ से, और यहाँ भी देखिए तलाशते रहेंगे भाई यहाँ से क्या इनिंग ब्रेक होने के बाद है। और ये चलिए अब भागिए भाई यहाँ से। अब बैल का रेस जो हम देखते हैं ना वो लगा लीजिए। तीन रन कंप्लीट है, लेकिन से स्कोर देखिए बात करेंगे 22 रन बना है, लेकिन आखिरी गेंद है भाई यहाँ पर से, आखिरी गेंद के ऊपर। और यहाँ ऊंचाई लिया, भागेंगे यहाँ से, फील्डर से दूर है यहाँ पर। 3 फील्डर पहुंचे हैं यहाँ से, भाग मिक्का भाग है। और ये चलिए भाई ये क्या हो रहा है भाई, यहाँ से तीसरे के लिए भागे, अब चौथे के लिए नहीं भाई, लेकिन भाग कर पहुंच गए। काम 25 पहुंच गए 25 तक, लेकिन अब 26 की जरूरत है। लेकिन देखते हैं यहाँ से 26 रन कितना आसान बनेगा या मुश्किल बनेगा, यह आने वाली समय बताएगी। कहते ना रुकावटें आती है सफलता की राहों में, कौन नहीं जानता, फिर भी वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता। क्या पिछली मैच में 3 स्टार वाजेट टीम ने हार नहीं माना था, या इस बार तकदीर का बादशाह 9-2 देखिए बात करेंगे तुर्बे टीम है, क्या अपने तकदीर के साथ साथ टीम को ले जाएंगे। 26 का टारगेट है, लेकिन देखते हैं टारगेट कितना कठिन बनेगा, कितना आसान बनेगा। कमेंट्री बॉक्स में वापस जुड़ रहे हैं यहां से। चलिए टॉस की तरफ जाएंगे यहाँ पर हम। सागर माडोकर से देखिए बात करेंगे। तर 2 संघ सातील, चला वाजे संघाचा संघनायक पंकज पाटील आहे आणि खिरणे संघाचा संघनायक साजेशला आपण पाहते। तर 2 संघनायक पोहोचलेत। मी विनंती करेन आमचे शिवाजी दादा पाटील सांगटोली त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक करायचे। 5 षटकांची लढत आहे, सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर आहे।
तर इथे नाणेफेक होते आणि नाणेफेक जिंकले वाजे संघाने. डिसिजन लगेच सांगायचं पंकज. आणि आता लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. अगदी विनर टू विनर या लढतीचा आपल्याला आगास पाहायला मिळतो. तुर्बे संघाच्या विरोधात वाजे हा आपल्याला सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघ नायकांना मनपूर्वक इथे शुभेच्छा. असे स्पीडली खेळायचंय. अगदी कॉमेंटर बॉक्स मध्ये सागरजी मांडव कसं नेरे आणि त्यानंतर मनोहरजी पाटील सर वाजे, त्यानंतर आदित्य पाटील हे आमचे होतकरू समालोचक, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर शेरोशारी का बेतात बादशाह बाबूशाह ओडिशा तळोजा एमआयडीसी देवीच्या पाडा त्यांचे मनपूर्वक स्वागत. बाबूशाह बाबू म्हात्रे असे अनेक नावांची उपाधी त्यांच्या नावापुढे पाहतो. खर तर ओडिसा हे त्यांचं गाव आहे, परंतु महाराष्ट्र खूप प्रेम दिलं आणि तांदूळ राईस हे त्यांना खूप आवडतं ओडिसा मध्ये. आणि बाबूशाह सर जेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतात तेव्हा 100 रतींचं बळ आम्हालाही प्राप्त होतं. डाल भात हे होईना बात. तर चला लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सस्त्रिया आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेले हे क्रिकेटचं नंदनवन. अर्थातच आपण दमदार स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. आई गावदी प्रसन्न, श्री गजानन प्रसन्न, ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच चषक वाजे 2025 डे नाईट टुर्नामेंट. अगदी येता क्षणी प्रेमात पडेल असं दमदार आयोजन इथे पाहायला मिळतं. अगदी दमदार दर्जाचे हे उपाययोजना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आमची ऑफिशियल टीम आता जलपानासाठी रवाना होते. सोमनाथ पाटील यांच्याकडून संपूर्ण खातिरदारी पाहायला मिळते, त्यांचे मनपूर्वक आभार. उत्तरार्धाच्या कालखंडाला होती सुरुवात. एक दमदार लढतीचा आगाज. अलीकडच्या लढती दरम्यान दमखम बाणा पाहिला आणि याही लढती दरम्यान उत्कृष्ट दमदार बाणा दोन्ही संघाच्या माध्यमातून सिद्ध होईल हे पाहत दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्स कडून मनपूर्वक शुभेच्छा. तुर्बे बनाम वाजे हा दमदार सामना. खेळाच्या उत्तरार्धाला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय हेमंत पाटीलचा हा दमदार चेंडू. चांगली लाईन, चांगल्या लेंथनं हा चेंडू सफर केला जातो. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव पहिली अंकित केली जाते. अकाउंट ओपन झाले. टीम तुर्बेज पहिल्या पूर्वार्धादरम्यान अगदी धाकड अशी गोलंदाजी राहिली, ज्याच्या जोरावरती 3 स्टार वाजे संघाला रोखून धरलं. एकूण टार्गेटचा विचार केला तर जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. उत्तम दर्जाचं गुणसंख्याक लेखन आमचे मामा श्री कांचनजी पालकरचं आपण केवाल यांच्या माध्यमातून पाहतो. विद्यमान उपसरपंच पद यांच्या माध्यमातून भूषवलं जातं त्यांची दमदार कामगिरी. हो भन्नाट वेग पाहतो. वेगावरती स्वार होत हे फटके खेळण्याचे प्रयत्न, परंतु गोलंदाज हेमंत पाटील अलीकडच्या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हेमंत पाटील याही लढतीमध्ये आपली दमखम दाखवतो. पिबनचं पहिलं षटक काहीसं गाजलं तर तुर्बे संघाविरोधात दबाव छोडण्याचा प्रयत्न 3 स्टार वाजे संघाकडून इथे साध्य केला जाईल. त्या दर्जाची काहीशी गोलंदाजी हेमंत पाटील या गोलंदाजाकडून इथे साध्य केली जाते आणि पहिल्या 2 चेंडूंमध्ये या गोलंदाजाची पॉवरफुल गोलंदाजीची आखणी, ज्याच्या जोरावरती तुर्बे संघाला काहीशी रोख लागली. एकूण धाबा बिनगडी बाद 1. गोलंदाज हेमंत पाटील पण एकदा तयार. हलवार पद्धतीने हा फटका केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक पाहतो. 2 धाबा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व दिलं जातं. कुठल्या प्रकारे मोठा फटका हा खेळला जात नाहीये. मोठ्या फटक्यांपासून काहीच वंचित ठेवलंय, कारण हे पाहता अगदी सोपं धावसंख्येचं आव्हान आहे. तुर्बे संघाने जाणले ठाणले आणि त्या दृष्टिकोनातून काहीशा उपाययोजना
इथे आखल्या जात आहेत तुर्बे संघाकडून. तकदीर का बादशाह 92-92 11 तुर्बे हा संघ इथे खेळताना पाहायला मिळतो. आणि हाही संघ सर्वाधिक भ्रमंती करणारा रायगड ठाणे जिल्ह्यातील दमदार संघ. ओहो रोखले आपल्याच फलतूमध्ये चेंडूची धडपकड आणि इथे पाहायला मिळतो पहिला रनआउटचा शिकार. वाजेगावची बच्चे कंपनी खुश. पहिला गडी बाद. माननीय बाळारामजी पाटील यांना विनंती केली जाईल या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. पाहुण्यांची मांदी आली मंचावरती पाहायला मिळते. ज्या पद्धतीने एखादं गुलमोहराचं झाड ज्या पद्धतीनं फुलावं त्या पद्धतीने हा मंच अगदी आपल्याला फुलताना पाहायला मिळतं. अगदी VIP कोच वरती पाहुण्यांचा आपण तागा पाहतो. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. कारण क्रिकेट रसिक आणि पाहुण्यांशिवाय क्रिकेट हे अधुरे आहे. आणि आज क्रिकेट रसिक राजा मोठ्या संख्येने आले त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. म्हटलं जातं जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं रे क्रिकेट तुझ्या खेळाचं रे. आम्हाला याड लागले. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं आज नवीन सुरवाल मैदान वाजे या ठिकाणी आले. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज हेमंत पाटील पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. अगली पेशकश रफ्तार रफ्तार का सौदागर क्रिकेट के कायनात का कोहिनूर हिरा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने हिरोपंथी गाजवली आणि पहिला षटक अगदी वाजवी पाहायला मिळतं. अगदी तीक्ष्ण धारदार बाणा ज्याच्या जोरावरती धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली. 3 वरती 1 ही स्थिती पाहायला मिळते. तकदीर का बादशाह तुर्बे या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो भंडाट भंडाट वेग पाहतो. वेगावरती स्वार होत फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इट इज वाईट. अगदी 1+1 2 रन्स इथे ऍड केल्या जातील. वाईट बॉल सफर केला आपल्या भात्यातून हेमंत पाटीलनं. अगदी वेगळ्या हिमतीनं गोलंदाजीची आखणी राहिली. अलीकडच्या मॅच दरम्यान अगदी लोणिवलीवाडी या संघाविरोधात एक दमदार कामगिरी हेमंत पाटील या गोलंदाजानं साध्य केली. याही लढतीमध्ये ती दमखम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण एका फलंदाजाला रनआउटच्या माध्यमातून बाद व्हावं लागलं. विकी बोईट सारखा तगडा काढू बॅक टू द पवेलियन इथे पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल. ओहो सुरेख सुरेख गोलंदाजी पक्कबादा विकेटचं पतन. झटका क्रमांक 2. आपल्याला इथे आखणी पाहायला मिळते. मनोहर पाटील यांचा आपण व्हॉट्सअप जर आपण चेक केला त्याच्यावरती असलेला आपण तो फोटो पाहतो मनाला भावेल. 5 धाव पडल्यावरती 2 गड्यांचा खात्मा. त्यांचा डीपी खूप चांगला आहे. तो कोणाचा आहे ते आम्हाला अजून ठाऊक नाही. 5 धाव पडल्यावरती 2 गड्यांचा खात्मा. अगदी 2 फलंदाजांना स्वस्तात माघारी पडतवले. इतकी दमदार गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज हेमंत पाटील 3 स्टार ही आपण गोलंदाजी पाहिली. आजच्या सी गटातील लढती सुद्धा पाहायला मिळतील. अगदी आणि पुन्हा एकदा डीपी चेक करतायत की चुकून नाही ना पडला हा डीपी. त्यांना ठाऊक नाही. मनोहर पाटील समजलं काय नाही. तुमचा डीपी तुम्ही चेक करा. चुकून पडलाय का ठेवलाय तुम्ही. चुकून पडलाय. 5 धाव पडल्यावरती 2 गड्यांचा आपण खात्मा पाहतो. अगदी पल्ला पाहिला तर 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. यापुढील लढती पाहायला मिळतील. अंश 11 खेळणे अंशु 11 मिसाळ ग्रुप मंगलमूर्ती वाजे. गावदेवी वाकडी विरोधात संग्राम 11 नितलस. साई रक्षा 11 आई गावदेवी कोपरली बनाम आई 11 कोण. आणि त्यानंतर सामना पाहायला मिळेल सिद्धू 11 कैरे विरोधात निहार इंटरपाजेस VRCC बेलपाडा. अशा लढती पाहायला मिळतील. ओहो प्रहार केलाय मजबूत वार केलाय. चेंडू जाईल सीमा पार. दमदार शानदार हा षटकार. सोमच तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले ते सन्माननीय हरिभक्त पारायण गोकुळ नामदेव पाटील त्यांचं सुद्धा इथे शुभागमन झाले. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यानंतर नितलसचे सन्माननीय शत्रुघ्न भोपी साहेब त्यांना सुद्धा मी विनंती करेन या मंचावरती. आणि त्यानंतर आमचे एअर कूलरचे पुरस्कर्ते
राकेशभाई राघव पाटील आणि निलकंठ जोमा भगत दोघांना मी विनंती करेन आपण यायचे मंचावरती. गोलंदाज तयार दिलीप पाटील. दिलीप पाटील हा गोलंदाज गोलंदाजीच्या बोहल्यावरती अलीकडच्या मॅच मध्ये या गोलंदाजानं धडधाकड बाणा पेशकश केला. याही लढतीमध्ये ती दमखम दाखवण्याचा प्रयत्न तंतोतंत केला जातो, परंतु समोरील संघ सुद्धा तुर्बे हाही तितका तगडा पाहायला मिळतो. या संघाने पहिल्या पूर्वार्धामध्ये उत्तम गोलंदाजीची आखणी केली, ज्याच्या जोरावरती अगदी 25 धावसंख्येवरती रोखलं, 3 स्टार वाजेला आणि आता उत्तरार्धामध्ये तितकीच पोषक गोलंदाजी ही साध्य केली जाते. भले 2 फलंदाज बाद होत आहेत, परंतु धावा अविरतपणे बनताना पाहायला मिळत आहेत. 12 वरती 2 ही स्थिती पाहायला मिळते. तुर्बे ओहो वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि हे पाहता अगदी व्हाईट बॉल इथे सफर केला जातो. बिना मेहनतीच्या धावा इथे दान केल्या जात आहेत. 3 स्टार वाजे संघाकडून तकदीर का बादशाह 92 तुर्बे या संघाला आणि या धावा काहीशा पोषक स्थितीमध्ये जाऊन पोहोचवते तुर्बे संघाला, परंतु धावसंख्या रोखायची. धावसंख्या रोखण्यासाठी तंतोतंत प्रयत्न करावे लागतील दिलीप पाटीलला. हलवार पद्धतीने फटका खेळला. सेकंड स्लिप मध्ये हा चेंडू पकडला जातो, 1 धाव प्राप्त केली जाते. अलीकडे पाहिला आपण मोठा बलवान फटका लॉंग ऑनच्या दिशेने दागलेला अगदी दमदार षटकार, ज्याच्या जोरावरती धावसंख्येचा ओघ पुढे मार्गस्थ होतो. अगदी 14 धावा लागतायत. धावपटलावरती पल्ला गाठायचा आहे 26 धावसंख्येचा. अगदी विजयाच्या समीप जायचं असेल तर एक मोठा फटका खूप काही सांगून जाईल तुर्बे संघाला. तो फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती पाहायला मिळते. अगदी दिलीप पाटील आग ओकणारी गोलंदाजी दाखवत असताना अंतिम टप्प्यामध्ये ती गोलंदाजी काहीशी धाकड होतीये आणि या षटकाचा विचार केला तर अगदी 4 चेंडूंचा भेदक मारा राहिला, ज्याच्यामध्ये 1 षटकार, 2 सिंगल्स, 1 व्हाईट बॉल, 1 डॉट बॉल. चेंडू क्रमांक 5 पकबादा जोरदार अपील आणि हे पाहता अगदी लेग बिफोरची शिकार. वाजेकर खुश. मी सोमनाथ गोकुळ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व सन्मान चिन्ह इथे पुरस्कृत झाले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आणि अनिल बालाराम पाटील त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व सन्मान चिन्ह पुरस्कृत झाले. आणि एक खास विशेष माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवते. मंगलमूर्ती वाजे संघ इथं खेळणार आहे आणि त्या सामन्याचं समालोचन निश्चितच कानडी भाषामध्ये यशवंत पाटील त्यांच्याकडे माईक जाणार आहे. नक्कीच तेही कानडी समालोचन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर ओडिसा समालोचन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 2 नंतर. ओ शमिता, काय शमिता, बाबूशा ओडिशा. अगदी धावा पाहायला मिळत आहेत. 14 धावा धाव पुस्तकावरती 3 गड्यांचा खात्मा. सामना काहीसा रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकतो. समीकरण 13 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. दिलीप पाटील पण एकदा तयार. ओहो रोखलंय, हे धावसंख्येचं वारू रोखलंय. अंतिम बॉल राहिला डॉट आणि आता हे पाहिलं तर अगदी 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची दरकरा. डीजे म्युझिक, डीजे सौरभ. आपल्याला मेजवानी पाहायला मिळते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्मृती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. मूर्तिकेचे पवित्र तब राखेले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजुनी या कैलाशी हिंदोत्सव साजरा, शिवराय तुझ माझा मानाचा मुजरा. परंतु आज या अखंड रात्रीमध्ये कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. अंतिम टप्प्यामध्ये सामना काहीसा बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतो. 12 चेंडू आणि अगदी 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. अलीकडच्या लढती दरम्यान जुनं ते सोनं अर्थातच निलेश पाटील या गोलंदाजाची आपण विख्यात अशी गोलंदाजी पाहिली. याही लढती दरम्यान त्या जो गोलंदाजी राहिली तर मॅच मध्ये शिरकाव करू शकतो 3 स्टार वाजे या संघ. हेमंत पाटीलनं अलीकडच्या मॅच मध्ये अगदी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जिंकली, त्याचा राहिला दबदबा. परंतु या लढतीमध्ये अगदी तकदीर का बादशाह 92 तुर्बे या संघाचे धाकड फलंदाज अजूनपर्यंत शाबूत आहेत. हर्षल भोईरच्या साथीने विशाल पाटील या फलंदाजांना विशालमय खेळ हा साध्य करायचा आहे. समोर पाहायला मिळतो हर्षल भोईर.
हर्षवर्धित करणारी गोलंदाजी सफर करायची ऑफ ड्राईव्हचा हा पण देखना फटका बाद मिडापकडे चेंडूची धडपकड केली जाते फक्त पाहायला मिळते सिंगल रन्स सिंगल डबल न सुद्धा सामना जिंकू शकतो या दिशेनं काहीशी घोडदौड पाहायला मिळते तकदीर का बादशाह 92 तुर्बे या संघाच्या फलंदाजांकडून 15-3 ही स्थिती पाहायला मिळते आणि समोर पाहायला मिळतो काढो विशाल पाटील एक चेंडू खेळला डॉट बॉल राहिला परंतु विशाल पाटीलला चांगला फटका खेळायचा अगदी ऑन साइडला क्लिअर केले सोनू पुढे सरसावेल एकच जा प्राप्त केली जाते दुसरीचा प्रयत्न आहे परंतु स्ट्रायकर काढू नकार देतो कारण त्याने ठाणले त्यानं मानले की बचेंगे तो लढेंगे हा रवैया त्याच्या माध्यमातून अजमावला जातो आणि हे पाहता अगदी खेळपट्टीवरती ते हे दोन्ही खेळाडू शाबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतात अगदी झपाट्यानं 3 गडी कोसळणं ही काहीशी डोकीदुखी होती तकदीर का बादशाह 11 तुर्बे या संघावरती आणि त्यानंतर या फलंदाजांनी A1 दर्जाचा खेळ इथे साध्य केला नेक्स्ट बॉल अगली पेशकश काउंटर अटॅक क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु झेल सोडलाय सोपा असा झेल होता अगदी विघ्नेश हे विघ्न आले कारण हा झेल निर्विघ्न पद्धतीने पकडणं खूप गरजेचं होतं आणि हे पाहता अगदी सोपा झेल भूदान होताना पाहायला मिळतो गोलंदाज निलेश पाटीलनं टाकलेला हा तो चेंडू अगदी लॉंग ऑफच्या डोईवरून फटका टाकण्याचा प्रयत्न होता त्या प्रयत्नांना यश लाभत असताना अगदी सीमा रेषे नजीक विघ्नेशनं सोडलेला तो झेल आता काहीशा दबाव स्थितीमध्ये पाहायला मिळेल 3 स्टार वाजी या संघ अंतिम टप्प्यामध्ये समीकरण इथे येऊन ठेपेल येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता बॅलन्स सामना प्रहार केला काउंटर अटॅक जारी असल्याचं पाहायला मिळतं 2 धावा झपाट्यानं होतील का 2 धावा सहज गतीनं प्राप्त केल्या जातात सिंगल डबलला प्राधान्य देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं त्यानंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावत असतात त्या दृष्टीने काहीशी वाटचाल पाहायला मिळते तकदीर का बादशाह 92 तुर्बे या संघाकडून एक चांगली कामगिरी साध्य केली जाते अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 8 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता तुर्बेला 3 स्टार वाजेला करामत करावी लागेल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दहशत प्रस्तावित करावी लागेल प्रहार केला सोनू पुन्हा एकदा पुढे सरसावेल एकदा प्राप्त केली जाते 2 धावा होतील का नकार राहिलाय नकार दिलाय फक्त मिळते एकच धाव पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून काहीसं वंचित ठेवलंय गोल्डन कामगिरी जुनं ते सोनं आणि सोनेरी चंदेरी गोलंदाजी लिजंड काढू निलेश पाटील 3 स्टार बाजी संघाचा हा स्टार काहीसा चमकलाय फक्त धावा त्यानं खर्च केल्या 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा सप्त तारांकित गोलंदाजीची आखणी राहिली ज्याच्या जोराबाती सामना आपल्या बाजूनं झुकवण्याचे तंतोतंत प्रयत्न केले जात आहेत ओहो प्रहार केलाय हा झेल होणार का सबसे ग्रेट पिंटू शेठ यांच्या माध्यमातून पकडला झेल वाजे संघाचे प्रेक्षक आता खुश आहेत पुढच्या दिशेनं घोडदौड पाहायला मिळेल तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले ते आरसी बैलाचे मालक आणि शिवाजी दादा पाटील सांगटोल यांचे अत्यंत जवळचे मित्र शैलेश शेठ पाटील कोपरोली तर यायचे शैलेश पाटील आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही खूप खूप स्वागत करतोय आणि नामदेव पाटील त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले माजी खेळाडू त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे हलवार पद्धतीने प्रेक्षक राजा अगदी नवीन सुरवाल मैदानाकडे प्रस्थान होतो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल लढतीचा विचार केला 6 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 6 धावसंख्येची आवश्यकता आहे पुन्हा एकदा नवीन सुरवाल मैदानाला नमन करत 3 स्टार वाजित संघाचे खेळाडू एकवटले गेले आणि त्यानंतर धरती माईला नमन केल्यानंतर आता विखुरले जातील परंतु विखुरलेले मोती कशा पद्धतीने चमकतील हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे समोर पाहायला मिळतो रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भ्रमंती करणारा संघ पाहायला मिळतो अर्थातच तकदीर का बादशाह 92-11 तुर्बे या संघ याही संघानं अनेक स्पर्धेमध्ये अजिंक्यपद जिंकली आहेत आणि समोरचा संघ पाहायला मिळतो 3 स्टार वाजे हाही संघ तितका तगडा आहे आणि काहीसा सामना आपल्याला
बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतो. उत्तम दर्जाच्या लढती अखंड रात्रीमध्ये इथे पाहायला मिळतील आणि ही रात्र गाजवण्यासाठी दोन्ही संघ कसोशीनं इथे प्रयत्न करतील आणि प्रयत्न करावे लागतील. कारण म्हटलं जातं प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणती गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये. हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य आहे आणि त्यानुसार काहीशी उत्पत्ती दोन्ही संघांना सादर करावी लागेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार अक्षय पाटील. पहिला चेंडू आलाय धाकड आणि हे पाहता अगदी डॉट बॉलची समाप्ती. कहाणी में ट्विस्ट मॅच मध्ये इथे टर्निंग पॉइंट रिव्ह सिस्टम अवेलेबल आहे आणि हे पाहता अगदी कंट्रोल रूम मध्ये व्हाईट बॉल साठी इथे रेफर केले, चॅलेंज केले ऑफिशियल अंपायर टीमला. आणि हे पाहता कंट्रोल रूम मध्ये हरिभक्त पारायण दीपक पाटील सर पाली यांची आपण कहाणी पाहतो. अगदी फलंदाजापासून दूरवरचा प्रवास आखण्याचा प्रयत्न काहीसा कंट्रोल रूम मध्ये हा निर्णय आपल्याला प्रलंबित पाहायला मिळतो. कारण मॅच अगदी टर्निंग पॉइंट स्थितीमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघ तितकेच बलवान आहेत. दोन्ही संघांची ताकद खूप देखणी पाहायला मिळते आणि हे पाहता अगदी या सामन्यामध्ये रंगतदार स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. मी पुन्हा पाहिन आणि पुन्हा एकदा हेरलं जाईल दीपकजी पाटील सर यांच्या माध्यमातून. कारण दोन्ही संघांना समसमान न्याय निवाडा देणं हे खूप गरजेचं असतं आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये पंचांचं काम करणं हे ऐर्यागैर्याचं काम मुलीच राहिलं नाहीये. समालोचन सोपं असतं, गुणलेखन कठीण असतं. अगदी इथे काय घडले याची पूर्णपणे चाचपणी केली जाते. कंट्रोल रूम मध्ये सर्वांच्या नजर आहेत. ज्या पद्धतीने गणपतीमध्ये चाकरमानी रेल्वेची वाट पाहत असतात त्या पद्धतीने आता वाट पाहत आहेत. इथे डिसिजन काहीसा पेंडिंग आहे, काहीसा निर्णय पेंडिंग आहे आणि हे पाहता अगदी दूध का दूध पाणी का पाणी 24 लाईव्ह इव्हेंटची कहाणी काय असेल हे पाहावं लागेल. अगदी प्रत्येक अँगल त्याची पडताळणी केली जाते. 24 लाईव्ह इव्हेंटचा कॅमेरावर खूप देखणं आहे. त्यानंतर पाहू शकता अगदी संगणक यंत्रणा खूप चांगली. इट्स अ फर डिलिव्हरी. इथे सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळला जातो आणि हे पाहता अगदी पहिला बॉल इथे राहिला डॉट आणि रंगतदार स्थितीमध्ये हा सामना सद्यस्थितीला येत असताना अगदी तकदीर का बादशाह 92 तुर्बे विरोधात 3 स्टार वाजे हा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो. 6 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. पाच तुमचा. चला आपण काढू कक्षमध्ये आपण बसायचंय. शिस्तबद्ध आपण स्पर्धा पाहतो. आयोजकांची भूमिका आहे, समालोचकांची नव्हे. आणि आपण डायरेक्टली आपण काढू कक्षमध्ये प्रस्थान करायचंय. एक दमदार स्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला आपण सामना पाहतो. काही सर्व खेळाडूंना मी विनंती करेन आपण खेळाडू कक्ष सोडू नका. चला तुर्बे संघाला मी विनंती करते. डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. तुळशीराम शेठ डांगरकर उसरली हे सुद्धा या मॅचला एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. चला डिसिजन इज द फायनल फेअर डिलिव्हरी. तर सामना सुरू करायचा. सामना आपण तात्काळ सुरू करायचा. जो काही निर्णय हा ठाम आहे आणि आयोजकांची भूमिका होती ही आपण निश्चितच
पंचांचा हा निर्णय होता आणि त्यानुसार ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. तर आपण तात्काळ खेळ स्टार्ट करायचे रंगतदार स्थितीमध्ये. हा पंचांचा निर्णय होता, आयोजकांचा नव्हे, कारण कंट्रोल रूम मध्ये अगदी ऑफिशियल पंच हे सज्ज होते आणि त्यांनी हा पंच इथे कंट्रोल रूम मधून पूर्णपणे सफर केला. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण अगदी 5 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. टर्निंग पॉइंट झेल सोनीच्या माध्यमातून हा सोनेरी झेल पक्कबाज खेळाडू होतोय. झेल बाद रंगतदार स्थितीमध्ये हा आपण सामना पाहतो. अगदी डीप मिडविकेटच्या डोक्यावरून फटका दागण्याचा प्रयत्न सोनू भगतच्या माध्यमातून पकडलेला तो अगदी डीपला दमदार झेल, ज्याच्या जोरावरती सामन्यामध्ये पुन्हा एकदा पूर्णपणे वरचढ कामगिरी करण्याचा प्रयत्न. 5 गड्यांचा खात्मा, एकूण धावपटलामध्ये 20 पाहायला मिळत आहेत. अंतिम चरणामध्ये सामना येऊन ठेवतो. 4 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक दमदार स्थितीमध्ये आपण सामना पाहतो. कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये आणि या स्थितीमध्ये कोणता संघ इथे विजय महोत्सव साजरा करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं इथे लक्ष असेल. सामना एन्जॉय करतायत सन्माननीय तुळशीराम शेठ डांगरकर केवाले यांचं इथे मनपूर्वक स्वागत. एक दमदार सामन्याचा आपल्याला आगास पाहायला मिळतो. विनर टू विनर हा सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण. गरमागरमीचं क्रिकेट, अगदी 4 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. ओहो, दबाव आहे, परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत दोन्ही संघांना विजयाच्या दिशेने इथे घोडदौड करावी लागेल. 4 चेंडू 6 धावा वाचवल्या जातील का, की 4 चेंडू 6 धावा सहज गतीने बनतील, याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष पाहायला मिळेल. धाकधूक वाढली प्रेक्षकांची. इथून सामना कोण जिंकणार? गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट न मारा केलाय. विनिंग स्ट्रोक. सामना जिंकला तुर्बेना.